आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। मुंबई सागरी किनारा प्रकल्प अर्थातच कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचं काम वेगात सुरू आहे। मुंबईतील प्रचंड वाढलेली गर्दी पाहता मेट्रो भुयारी प्रकल्प 29 किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वास येतोय। नेपियन सी रोड ते दक्षिण मुंबई हा 2.5 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला असून महालक्ष्मीकडे जाणाऱ्या 2.5 किलोमीटर भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे। कोस्टल रोडला हे मार्ग मरीन ड्राइव्ह या भागात जोडले जातात। या ठिकाणी उभारलेले स्टीलचे प्लॅटफॉर्म मुंबईकरांसह पर्यटकांचंही आकर्षण ठरलेत। इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। कोस्टल रोडचं जे काम अंतिम टप्प्यात आलंय त्या ठिकाणी मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह मधला हा भाग आहे। आणखी याच ठिकाणी जर का आपण बघितलं तर हा जो रस्ता आहे हा नेपियन सी रोड करून अंडरग्राउंड येणारा 2.50 म्हणजे 2.5 किलोमीटर लांबीचा मार्ग याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। या रस्त्याच्या उजव्या बाजूला जर का आपण बघितलं रस्त्याच्या पलीकडे तर हा जो या ठिकाणी एक भाग आहे आपण बघतोय की हा अंडरग्राउंड 2.5 किलोमीटरचा मार्ग जो महालक्ष्मी नेपियन सी रोड करून मरीन ड्राइव्ह कडे येणारा हा पूर्णपणे तयार झालेला आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट की जलद गतीने काम करून लवकरात लवकर मुंबईकरांचा प्रवास सुखकर कसा करता येईल याचा हा भाग आपल्याला एकंदरीत दिसून येतोय। आपल्याला माहिती आहे की मुंबईची जी लोकसंख्या आहे ती जवळपास 3,49,00,000। महाराष्ट्राची लोकसंख्येपेक्षा 25% पेक्षा जास्त मुंबईची लोकसंख्या आहे। मुंबईमध्ये दररोज 1 कोटीपेक्षा जास्त फ्लोटिंग क्राऊड असतो। त्यामुळे वाहतूक आणि वाहनं याच्यावर जर का नियंत्रण करायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गांची सुरुवात म्हणजे एकीकडे मुंबईत सुरू असलेलं मेट्रोचं काम, एकीकडे समुद्र विशाल समुद्र किनारा लाभलेला आहे मुंबईच्या ठिकाणी असलेला हा कोस्टल रोड। माझा सहकारी गणेशला मी विनंती करतो की गणेश आपण दाखवूया की मरीन ड्राइव्हचा रस्ता हा मागे असलेला टनेल आणि उजव्या बाजूला आहे अथांग अरबी समुद्र याच्या पलीकडे जो आपल्याला दिसतो आणि यातूनच या वेगवेगळ्या लेन्स येत आहेत। पण कोस्टल रोडवरून येणारी वाहतूक आणि कोस्टल रोड वरून येणारी कोणतीही वाहनं जी आहे त्यांना जर का साऊथ मुंबईत म्हणजे दक्षिण मुंबई या भागामध्ये जर का पोहोचायचं असेल तर नेपियन सी रोड या भागापासूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे वेगवेगळे भुयारी मार्ग अस्तित्वात आलेले आहे। 2.5 किलोमीटर लांबीचा महालक्ष्मीकडून दक्षिण मुंबईत येणारा महामार्ग तयार झालाय अंडरग्राउंड आणि आता माझ्या मागे असलेला अंडरग्राउंड जो महामार्ग 2.5 किलोमीटर लांबीचा हा सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। लवकरच दुतर्फा वाहतुकी सुरू होणार। आणखीन वाहतुकीला सगळ्यात मोठा दिलासा मिळणार। अर्थातच हे अंडरग्राउंड मार्ग कोस्टल रोडला सुद्धा कनेक्ट होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।